एका महिलेला 5 वर्षांनंतर तिच्या घटस्फोटित पतीला रेल्वे स्टेशनवर बघून मोठा धक्का बसतो। तो भिकाऱ्यांच्या रांगेत उभा असतो आणि जे लोक काही खायला देतात किंवा उरलेलं अन्न फेकून देतात तेच अन्न उचलून तो खात असतो। पतीची अशी अवस्था पाहून ती स्त्री सुन्न होते। आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की त्याचा आणि तिचा घटस्फोट का झाला होता आणि तो अशा परिस्थितीत का आला होता। तुम्हाला या कथेची सत्यता समजून घ्यायची असेल तर ही कथा पूर्ण ऐका। पण कथा सुरू करण्यापूर्वी माझी आपणास एक विनंती आहे, कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आता कथा जाणून घेण्यासाठी पुढे वाचा। ही कथा ओडिसामधील अनुपम आणि सुनंदाची आहे। अनुपम आणि सुनंदा इंटरमिडिएट पर्यंतचं शिक्षण एकत्र करत होते आणि दोघंही चांगले मित्र होते। मात्र हळूहळू त्यांच्यात प्रेम संबंध सुरू होतात। अनुपम हा खालच्या आर्थिक स्तरातील कुटुंबातील होता, तर सुनंदा मध्यमवर्गीय कुटुंबाची होती। तरीही अनुपम इतका गरीबही नव्हता की तो सुनंदाशी लग्न करू शकला नसता किंवा तिला सुखी ठेवू शकला नसता। पण प्रत्येक मुलीच्या पालकांची स्वप्न असतात की आपल्या मुलीचं चांगल्या कुटुंबात लग्न व्हावं। जेव्हा सुनंदा अनुपमशी लग्न करण्याची इच्छा आपल्या घरच्यांना सांगते तेव्हा तिचे कुटुंबीय हे लग्न करण्यास नकार देतात आणि ठामपणे सांगतात की हे होऊ शकत नाही। यामुळे सुनंदा खूप अस्वस्थ होते आणि एके दिवशी रात्री अनुपम सोबत घरातून पळून जाते। ते कोर्ट मॅरेज करतात आणि एकत्र राहू लागतात। सुनंदाच्या पळून जाण्यामुळे तिचे कुटुंब अनुपमवर केस दाखल करतात। मात्र अनुपमच्या कुटुंबाने पैसे घालून तो खटला मिटवला होता, कारण सुनंदाने स्वतःच्या इच्छेने लग्न केलं होतं, त्यामुळे केस खोटी ठरली। तरीही या प्रकरणात अनुपमच्या कुटुंबाने 3 लाख रुपये खर्च केले, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झाला। खटला मिटल्यानंतर सुनंदा अनुपम सोबत त्याच्या घरी नववधूसारखी राहू लागते। सुरुवातीला सर्व काही छान चाललं होतं। अनुपमचे कुटुंब सुनंदाला खूप मान सन्मान देत होते आणि तिला कधीच हे जाणवू देत नव्हते की ती आपल्या कुटुंबाला सोडून आली आहे। त्यांना तिच्या सुखदुःखाची पूर्ण काळजी होती। पण या अति काळजी आणि प्रेमामुळे सुनंदावर नकारात्मक परिणाम होऊ लागतात। सांगतात ना, जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्ही जास्त महत्त्व देता तेव्हा तो तुमच्यात दोष शोधायला लागतो। याच प्रकारे सुनंदाच्या मनातही ही गोष्ट रुजू लागते। कथा पुढे कशी उलगडते हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका। असे विचार सुनंदाच्या मनात येत होते, कारण सासरी राहायला गेल्यानंतर काही दिवसांनी ती आईशी बोलायला लागली। शेवटी आई म्हणजे आईच असते। ती आपल्या मुलीवर जास्त काळ नाराज राहू शकत नाही। आईशी बोलताना तिची आई सासरच्या लोकांची आणि तिच्या परिस्थितीची विचारपूस करते। तेव्हा सुनंदा सांगते, आई, मला इथे सगळं खूप मान सन्मान देतात। जरी आम्ही लव्ह मॅरेज केलं असलं तरी अनुपमची फॅमिली खूप चांगली आहे। ते मला पूर्ण सपोर्ट करतात। जर मी अरेंज मॅरेज करून आले असते तरी कदाचित मला इतका मान सन्मान कुठेच मिळाला नसता। सुनंदाची आई हे ऐकते आणि चिडते। ती म्हणते की हो, तुझा मान का नाही ठेवणार? आम्ही त्यांच्यावर केस टाकली आहे, म्हणूनच ते तुला काही नुकसान पोचवत नाहीत आणि तुला जास्त मान देतात। या गोष्टी सुनंदाच्या मनात घर करतात। तिला वाटते की हो, कदाचित हेच खरं आहे। जर मला मान सन्मान दिला नाही तर ते करणार तरी काय? प्रशासन त्यांना शिक्षा देईल। या विचारांनी सुनंदाच्या मनात गोंधळ सुरू होतो। आधी ती घरातील सर्व कामं जबाबदारीने करत होती, पण आता ती हळूहळू मागे हटायला लागते। जर कोणी तिला थोड्या मजेशीर स्वरात काही बोलले तरी तिला खूप वाईट वाटायला लागते। अनुपम गावातच मजुरी करायचा। एके दिवशी सुनंदा त्याला म्हणते की तुम्ही हे काम सोडून मला इथून कुठेतरी दुसरीकडे घेऊन चला, मला आता या गावात राहायचं नाही। तेव्हा अनुपम म्हणतो की बरं ठीक आहे, जर तुला इथे राहायचं नसेल तर आपण बाहेरच निघून जाऊ, पण याबद्दल एकदा मी माझ्या आई वडिलांशी बोलून घेतो, असे अनुपम म्हणतो। मात्र सुनंदा याचा विपरीत अर्थ लावते। ती म्हणते की नाही, कोणाशीही बोलून जायचं नाही। मी जेव्हा माझं घर सोडलं तेव्हा मी कोणाशी बोलले होते का?
मग तुम्ही का बोलायचं म्हणताय? आपल्याला शांतपणे इथून निघून जायचं आहे. अनुपम म्हणतो, अगं यार, हे तर खूप होतंय. आता बघ, तुझं घरचे तुझ्या निर्णयाच्या विरोधात होते म्हणून तुला त्यांना सोडून जावं लागलं. पण माझ्या फॅमिलीला माझ्या विरोधात काहीच नाहीये. ते आपल्याला सपोर्ट करतात आणि आपलंही कर्तव्य आहे की आपण त्यांना सपोर्ट करावा. पण सुनंदा यावर वाद घालायला लागते. ती रोज नवीन वाद उकरून काढते आणि प्रत्येक गोष्ट तिच्या आईला सांगायला लागते. सुनंदाच्या आईनेच या सर्वांमध्ये आग लावली होती, पण ती शांत बसत नव्हती. उलट तिच्या बोलण्याने त्या आगीत तेल ओतायचं काम ती करत होती. ती म्हणायची की बाळा, जर तुला खूप त्रास होतोय तर परत माझ्याकडे ये. या सगळ्या गोष्टींमुळे सुनंदा छोटी छोटी गोष्टींवर वाद घालायला लागली. पण तिचा खरा हेतू हा होता की बघ, तुला तुझं घर आता सोडावं लागेल. ती थोड्या मानसिक तणावाखाली होती. तिला वाटत होतं की सासरचे लोक तिला घाबरून मान सन्मान देतात, पण त्यांच्या मनात माझी काहीच किंमत नाही. सुनंदाला अनुपमवर खूप प्रेम होतं, पण ती त्याच्या फॅमिलीचा तिरस्कार करू लागली. ती लोक तिला मुलीपेक्षा जास्त मान सन्मान देत होती, पण तिला वाटत होतं की ते सगळं खोटं आहे. अनुपम हे सगळं व्यवस्थित समजून घेत होता. तो म्हणाला, तू तुझ्या आईशी जे तासनतास बोलतेस ना, त्यातूनच तुझ्या मनात हे विचार भरले गेले आहेत. सुनंदा यावर खूप भांडायला लागली. ती म्हणाली की जर माझी आई वाईट आहे तर तूही तुझ्या आईशी बोलतोस ना, मग तुझी आईही वाईट आहे का? अशा प्रकारे त्या दोघांमध्ये अनावश्यक भांडणं सुरू होतात. सुनंदा प्रत्येक गोष्टीची बातमी तिच्या आईला लगेच द्यायची. तिची आई म्हणायची की बाळा, मी तुला आधीच सांगितलं होतं की हे लोक तुझ्या योग्य नाहीत, म्हणूनच मी तुझं लग्न कुठेतरी दुसरीकडे लावायचं ठरवलं होतं. कारण मला माहीत होतं की तू इथे टिकू शकणार नाहीस. शेवटी ते तुला काय देणार आहेत? ते लोक गरीब आणि कंगाल आहेत. सुनंदाच्या मनातही विचार येऊ लागला की तिने चुकीचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, माणसाचा स्वभावही विचित्र असतो. ज्या व्यक्तीसोबत तो राहतो त्याच्याबद्दलच तो नकारात्मक विचार करू लागतो आणि त्यामुळे त्यांच्यात आता उणिवा दिसायला लागतात आणि दूर गेल्यावर त्यांच्यात चांगल्या गोष्टी दिसायला लागतात. अगदी याचप्रमाणे जेव्हा सुनंदा तिच्या आई वडिलांसोबत होती तेव्हा ते तिला समजावत होते की तू त्या मुलाशी लग्न करू नकोस, नंतर अडचणीच येतील. पण तिने घरच्यांचं काहीही ऐकलं नाही. पण जेव्हा ती अनुपम सोबत आली, ज्याच्यावर ती प्रेम करत होती, ज्याला सर्वस्व मानून ती घर सोडून आली होती, आता ती त्याचं म्हणणं ऐकायला तयार नव्हती आणि त्यांच्यात समस्या शोधत होती. माणसाचा स्वभावच असा असतो की आपण ज्या व्यक्तीसोबत राहायला लागतो त्याच्यावर आपला विश्वास कमी होऊ लागतो. आता गोष्टी अधिकच बिघडायला लागल्या होत्या आणि वाद मारामारीपर्यंत पोहोचला. एके दिवशी अशी वेळ आली की सुनंदा म्हणाली, मी अजिबात इथे राहणार नाही. एकतर मला घटस्फोट द्या आणि सोडून द्या, नाहीतर मी माझं आयुष्य संपवेन. असे विचार तिने बोलून दाखवले. अनुपम देखील शेवटी असहाय्य होतो आणि म्हणतो, बरं ठीक आहे, तुला घटस्फोटच घ्यायचा असेल तर घे. ही गोष्ट सुनंदाच्या आईला समजल्यावर ती लगेच घटस्फोटाची प्रक्रिया सुरू करते. कोर्ट कचेरीचे चक्रा मारून ती तिच्या मुलीला परत घरी घेऊन येते. आता कोर्टातून त्वरित निर्णय मिळत नाही, कारण ते प्रकरण थोडं लांबवत ठेवतात, जेणेकरून नवरा बायको मधल्या काळात कदाचित सोबत येतील. कारण लग्न लव्ह मॅरेज करून झालं होतं आणि कोर्ट मॅरेज देखील झालं होतं. त्यामुळे कोर्टात नोंद होतीच की मुलीने स्वतःच्या इच्छेने अनुपम सोबत लग्न केलं आहे आणि तिच्या वडिलांनी अनुपमवर अपहरणाची केस दाखल केली होती. तेव्हा तिने साक्ष दिली होती की ती स्वतःच्या मनाने त्यांच्या सोबत गेली आहे. त्यामुळे प्रकरण लांबवलं जात होतं. कदाचित हे दोघंच सोबत येतील, पण सुनंदा मात्र तिच्या माहेरीच राहत होती. अनुपमला खूप वाईट वाटत होतं. त्याला असं वाटायला लागलं की कमाल आहे या मुलीची. ही मुलगी माझ्यावर खरं प्रेम करत होती का, की मी अभ्यासात खूप हुशार होतो म्हणून? कदाचित सुनंदाला वाटत होतं की मी सरकारी नोकरी मिळवेल. तिने अनेकदा हे बोलूनही दाखवलं होतं की मला वाटलं होतं की तू शिकून चांगली नोकरी करशील, म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केलं. अनुपमच्या मनात विचार येऊ लागले
तिने माझ्यावर प्रेमापोटी लग्न केलं नव्हतं, तर फक्त या अपेक्षेने केलं होतं की मी नोकरीला लागेल आणि ती सुखी जीवन जगेल. पण माझी नोकरी लागली नाही. म्हणूनच कदाचित तिने आता मला सोडलं आहे. कदाचित तिचा माझ्यासोबत राहण्याचा कुठलाही हेतू नव्हता. जर खरंच तिला माझ्यासोबत आयुष्यभर राहायचं असतं तर ती असं वागलीच नसती. जे खऱ्या अर्थाने सोबत राहू इच्छितात ते प्रत्येक परिस्थितीत साथ देतात. सुनंदालाही वाटत होतं की अनुपमने जे काही पैसे कमावले ते सगळे पैसे त्याने तिच्या हातात द्यावेत. पण अनुपम याच्या विरुद्ध होता. तो म्हणायचा, तुला जितकं लागतं ते सांग, मी तुला पैसे देईन, कारण आपण एकत्र राहतोय, त्यामुळे सगळ्यांचा विचार करावा लागतो. आता अनुपमनेही ठरवलं की ठीक आहे, मी तिला घटस्फोट देणार. पण त्याच्या मनात एक विचार होता की काही दिवस ती माझ्यापासून दूर राहिल्यावर तिला कदाचित माझी आठवण येईल, तिचं मन मोडेल आणि ती माझ्याकडे परत येईल. पण तसं काही झालं नाही आणि अखेर घटस्फोट झाला. अनुपमला शेवटपर्यंत आशा होती की सुनंदा त्याच्याकडे परत येईल. पण जेव्हा घटस्फोट नक्की झाला तेव्हा त्याला समजलं की आता सगळं संपलंय. अनुपमची मानसिक स्थिती बिघडायला लागली. घरचे आणि शेजारी पाजारी त्याला टोमणे मारू लागले. म्हणूनच लव्ह मॅरेज केलं होतं का? अरेंज मॅरेज केलं असतं तर चांगलं झालं असतं. अनुपम खूप जणांच्या बोलण्यांना सहन करत होता. अखेर एके दिवशी त्याने ठाम निर्णय घेतला की आता इथून कुठेतरी दूर निघून जावं, माझ्यासाठी तेच चांगलं होईल. असा विचार अनुपमने केला, कारण तिथे राहून त्याचं मन पूर्णपणे अस्थिर होत होतं. कधी तो खूप हसायचा तर कधी अचानक रडायला लागायचा. अनुपमला स्वतःच्या मानसिक स्थितीची जाणीव झाली होती. तो म्हणायचा की जर मी इथे आणखी काही दिवस राहिलो तर मी कायमचा वेडाच होऊन जाईल. म्हणूनच एके दिवशी तो रेल्वे स्टेशनवरून कोणालाही न सांगता ट्रेनमध्ये बसला आणि जगन्नाथपुरीला पोहोचला. तिथे त्याने काही दिवस काम करण्याचा प्रयत्न केला, पण कामातही त्याचं मन लागत नव्हतं. काही दिवसांनी त्याला अचानक स्ट्रोक सारखे झटके येऊ लागले. त्यामुळे कोणीही त्याला कामावर ठेवत नव्हतं. तो जेमतेम मजुरी करायचा, पण तो शिकलेला असूनही दुसरं कोणतं काम त्याला जमलं नाही. तो असाच अस्ताव्यस्त राहू लागला. अनेक दिवस तो आंघोळही करायचा नाही, कपडे बदलायचा नाही, फक्त एका ठिकाणी बसून विचार करत राहायचा. तो जगन्नाथपुरीला आला होता की एकटा राहून सगळ्या यातनांतून बाहेर पडेल. पण तिथे त्याला ना चांगलं काम मिळालं ना पुरेसा पैसा उरला. उलट तिथे जाऊन त्याला मानसिक ताण आणखीनच वाढला. घरी असताना कधी कोणी त्याला समजवायचं, आधार द्यायचं, पण इथे शहरात त्याला समजायला कोणीच नव्हतं. अशा परिस्थितीत तो अर्धवट वेडसर झाला, किंवा म्हणायला हरकत नाही की तो पूर्णपणे वेडाच झाला. तो रस्त्यावरच राहू लागला. कोणी पाहिलं तर त्याला अन्न द्यायचं तर कोणी कपडे द्यायचे, पण तो तेच जुनाट कपडे घालून राहत होता. कधी कधी त्याचं मन ठीक होत असे तेव्हा त्याला वाटायचं की घरी परत जावं, पण त्याच वेळी त्याला पुन्हा झटका यायचा आणि तो परत बिथरलेला व्हायचा. अशाच अवस्थेत तो पुरी रेल्वे स्टेशनच्या परिसरात पडून राहू लागला. कोणी पैसे देत होते तर कोणी आपलं उरलेलं अन्न त्याला खाऊ घालत होतं. अशा अवस्थेत त्याचं जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झालं होतं. दुसरीकडे सुनंदा तिच्या माहेरी राहत होती. जवळजवळ 1 वर्षानंतर तिला हळूहळू जाणवू लागलं की मी चुकीचा निर्णय घेतला. मला त्याला असं सोडून द्यायला नको होतं. तिचे आई वडील वारंवार म्हणत होते की आता दुसरं लग्न कर, पण सुनंदा ठामपणे नकार देत होती. मी कधीच दुसरं लग्न करणार नाही. तुम्ही मला इथे आणलंय तर आता जबाबदारीने सांभाळा. मी ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्याच्या कुटुंबाकडून मला अपेक्षित साथ मिळाली नाही. आता जर दुसऱ्याशी लग्न केलं आणि तोही असा निघाला तर मी काय करणार? हे ऐकून सुनंदाच्या आईला टेन्शन यायला लागलं. ती विचार करू लागली की मी खूप मोठी चूक केली आहे. तिने सुनंदावर खूप दडपण आणलं, पण सुनंदाही काही केल्यात तयार होत नव्हती. मग तिची आई ठरवते की जोपर्यंत आम्ही तिला मोकळीत देत राहू तोपर्यंत ती काही सुधारणार नाही आणि लग्नासाठी तयार होणार नाही. म्हणून तिचे आई वडील तिच्या खर्चासाठी पैसे देणं थांबवतात, तिला लागणाऱ्या गोष्टीही देत नाहीत आणि वेगवेगळ्या प्रकारे तिला त्रास देऊ लागतात. सुनंदा तिच्या आईशी भांडते,
तर तिची आई तिला म्हणते की जर तुला दुसरं लग्न करायचं नव्हतं तर त्या मुलाला सोडून आलीसच कशाला. सुनंदा उत्तर देते की तुम्हीच तर सांगितलं होतं सोडायला. यावर तिची आई म्हणते की मी तसं फक्त मुद्दाम सांगितलं होतं, कारण मला वाटलं होतं की तुझं चांगल्या ठिकाणी लग्न लावून देईल. हे ऐकून सुनंदाला काहीच समजत नाही आणि तिला जाणवायला लागतं की माझा निर्णय खूप चुकीचा होता, कारण आता तिच्या माहेरी तिची कुठलीच किंमत उरलेली नव्हती. तिचे आई वडील तिला उघडपणे टोमणे मारू लागले होते, कारण ती त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागत नव्हती. हळूहळू तिचा त्रास वाढू लागला होता आणि आता तिला कळाले होते की तिचं काहीतरी चुकलं आहे. सुनंदा अनुपमचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागते. अनुपम नक्की कुठे आहे आणि आता काय करत आहे हे तिला समजून घ्यायचं होतं. ती तिच्या एका मैत्रिणीकडून त्याची माहिती काढते. तेव्हा कळतं की अनुपम 2 वर्षांपूर्वीच त्याचं घर सोडून गेला होता. त्याच्याबद्दल कुणालाही काहीच माहिती नाही. तो कुठे आहे, काय करतो काहीच समजत नाही. अनुपमच्या घरच्यांनाही त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. सगळ्यांनी त्याला अनेक ठिकाणी शोधलं, पण कुठेच त्याचा पत्ता लागला नाही. हे ऐकून सुनंदा विचार करू लागली की कदाचित अनुपमने बाहेर कुठेतरी दुसरं लग्न केलं असेल. तो देखणा, हुशार आणि शिकलेला मुलगा आहे. कदाचित लग्न करून बाहेरच सेटल झाला असेल आणि त्याला आपली माहिती कुणालाही द्यायची नसेल. हे विचार करून सुनंदा खूप उदास होऊ लागली. घरीही सगळे तिला टोमणे मारायचे. जे काही खायला मिळायचं तेच ती गुपचूप खायची आणि लोक जे सांगतील तेच करायची. सजणं सवरणं तर तिने तिच्या आयुष्यात पूर्णपणे विसरूनच गेली होती. सासरी असताना ती इच्छा करत होती की सगळे पैसे तिच्या हातात असावेत, पण आता परिस्थिती अशी झाली होती की तिचा स्वतःचाही खर्च निघत नव्हता. ना काही छंद, ना काही आनंद. फक्त एका कोपऱ्यात बसून ती गप्प राहायची. कधी कधी ती विचार करायची की इथून सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं, पण मग तिला वाटायचं की मी एकटी मुलगी आहे, कुठे जाणार, काही अडचण आली तर काय करणार. या विचारांनी ती स्वतःवरच संयम ठेवायची. शेवटी ती एका निर्णयावर पोहोचली. तिचे आई वडील वारंवार सांगत होते की आता दुसरं लग्न कर. खूप वेळ नकार दिल्यानंतर तीही तयार झाली. तिच्या निर्णयाने कुटुंबातील सगळे आनंदी झाले. त्यांनी ठरवलं की लग्नाच्या आधी सुनंदाने जगन्नाथपुरीला जाऊन मंदिराचं दर्शन घ्यावं. तर दुसरीकडे सुनंदाच्या आईलाही तिच्या चुकांची जाणीव होऊ लागली होती. ती विचार करत होती की मुलाने माझ्या मुलीला पळवून नेलं, ज्यामुळे माझं नाक कापलं गेलं, असं तिच्या मनात सतत चालू होतं. मुलाबद्दलचा तिचा राग आणि त्याच्या कुटुंबाविषयी बदला घेण्याची तीव्र इच्छा, यामुळे ती तिच्या मुलीच्या मनात विष पेरत होती. पण तिला हे कधीच समजलं नाही की असं केल्यामुळे तिचीच मुलगी त्रस्त होईल, तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तिला वाटलं होतं की घटस्फोट झाल्यानंतर मुलगा बर्बाद होईल आणि ती सुनंदाचं लग्न दुसऱ्या ठिकाणी करून देईल. पण ती हे विसरली होती की जर मुलगा बर्बाद झाला तर मुलगीही बर्बादच होईल. आता मात्र तिला तिच्या चुका कळू लागल्या होत्या. सुनंदा तिच्या आईसोबत जगन्नाथपुरी मंदिरात दर्शनासाठी निघाली होती. पुरी रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर ते बाहेर बसून टॅक्सीची वाट बघत होते. तिथेच इतर लोकांशी, दर्शनासाठी आलेल्या लोकांशी ते बोलू लागले. रात्री थांबावं लागलं तर हॉटेल कुठे मिळेल, उद्या परतीची ट्रेन किती वाजता आहे, अशा प्रकारे ते चौकशी करत होते. जरी घरीच माहिती घेऊन आले होते तरी अधिकृतपणे विचारून घेणं चांगलं असतं. सुनंदा बघत होती की एक माणूस काहीतरी खात होता आणि उरलेलं अन्न खाली टाकून देत होता. त्याच वेळी एक भिकारी आला आणि ती थैली उचलून उरलेलं अन्न खाऊ लागला. हे बघून सुनंदाला खूप वाईट वाटलं. बिचारा फेकलेलं अन्न उचलून खातो आहे, ती विचार करत होती. पण भिकाऱ्याचा चेहरा दुसरीकडे होता, त्यामुळे तिला त्याचा चेहरा दिसला नाही. जेव्हा भिकारी पुढे जाऊन बसला आणि चेहरा करून बसला तेव्हा सुनंदा त्याच्याकडे नीट बघते. ती आश्चर्यचकित होते. त्याच्या दाढी, मिशा आणि केस खूप वाढलेले होते. पण प्रेम करणारा माणूस आपल्या प्रिय व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत ओळखतोच. सुनंदाचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं आणि ती काही बोलू शकली नाही. तिला ती शंका येते की हा तो नसेलच, कदाचित कोणीतरी दुसरा असेल, मला भास होतोय. ती जवळ जाऊन पाहते
तर तो अनुपमच होता. सुनंदाचं त्याच्या समोर उभं राहणं त्याला जाणवलं, पण अनुपम आपल्या खाण्यात मग्न होता. त्याला काहीच फरक पडत नव्हता की कोण उभं आहे आणि काय होतंय. थोडं खाल्ल्यानंतर त्याने वर बघितलं आणि एका क्षणात त्याने तिला ओळखलं, पण त्याचं रिॲक्शन विचित्र होतं. त्याचं अन्न तो पटकन लपू लागला, जणू ती त्याचं अन्न हिसकावून घेईल. सुनंदाला त्याची ही अवस्था बघून खूप दुःख झालं. ती पुटपुटून रडू लागली आणि तिचं शरीर थरथर कापू लागलं. तिच्या मनात विचार सुरू होते, पण ती स्वतःला सावरते. त्याच्या हातातून थैली घेते आणि दूर फेकून देते. मग त्याला जवळ घेऊन ढसाढसा रडू लागते. हे दृश्य तिच्या आईसह आजूबाजूचे लोकही पाहत होते. लोकांनाही आश्चर्य वाटत होतं की एक चांगल्या घराण्यातली दिसणारी मुलगी या पागल माणसाला मिठीत का घेत आहे. काही लोकांना वाटतं की कदाचित ती त्याची बहीण असेल किंवा नातेवाईक. सुनंदाची आई तिच्या जवळ येते आणि 2-3दा अनुपम पासून तिला वेगळं करण्याचा प्रयत्न करते, पण सुनंदा त्याला सोडतच नाही. शेवटी तिच्या आईलाही काही करू धजावत नाही. ती तिथेच बसून सगळ्या गोष्टी स्पष्ट करते. आई सर्वांना सांगते की ही माझी मुलगी आहे आणि हा तिचा नवरा आहे. त्यांचा घटस्फोट झाला होता आणि यामुळे हा मुलगा मानसिक आजाराने त्रस्त होऊन पागल झाला. आम्ही खूप दिवसांपासून त्याला शोधत होतो, पण तो सापडलाच नव्हता. त्यानंतर सुनंदा त्याला सांगते की चल, आपल्याला इथून जावं लागेल. पण अनुपम तिला पागलपणाने पाहत राहतो. त्याचं वागणं अजूनही वेगळं होतं. मग सुनंदाने त्याचा हात पकडला आणि पुढे चालू लागली. अनुपमही तिच्या मागे चुपचाप चालत राहतो. सुनंदा त्याला स्टेशनच्या जवळच्या हॉटेलमध्ये घेऊन जाते. तिथे त्याला नीट आंघोळ घालते, त्याची दाढी करून देते आणि नवे कपडे घालायला लावते. तो आता चांगला दिसू लागतो, पण त्याच्या आतली वेदना अजूनही तशीच होती. तो तिला ओळखत होता, पण तो पूर्णपणे पागल नव्हता. नंतर सुनंदा त्याला घेऊन जगन्नाथपुरी मंदिरात दर्शनासाठी जाते. तिथे देवाजवळ हात जोडते, डोळ्यात अश्रू घेऊन देवाकडे माफी मागते आणि म्हणते की माझ्याकडून जी चूक झाली होती त्याची शिक्षा मीही भोगली आहे, पण माझ्या चुका असल्याने त्याची शिक्षा हा का भोगत आहे. दर्शनानंतर सुनंदा आपल्या आईसोबत परत न जाता अनुपमला घेऊन थेट त्याच्या घरी जाते. घरात पोचल्यावर सगळे पाहतात की हा खरंच अनुपमच आहे, पण त्याची मानसिक स्थिती अजूनही ठीक नाही. कधी तो हसतो, तर कधी एकदम शांत होतो, तर कधी हात हलवत बसतो. सुनंदा त्याला घेऊन आपल्या सासू सासऱ्यांसमोर येते. ती आपल्या सासूच्या पाया पडते आणि रडत म्हणते की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. माझ्या चुकीची शिक्षा त्यांना भोगावी लागली आहे. काही जण तिला बोलतात, तिच्यावर टीकाही करतात. तिचे सासरेही म्हणतात की ठीक आहे, जे झालं ते विसरून जा. आमचा मुलगा परत आलाय, हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण आता तू त्याची बायको राहिली नाहीस. तुमचा तर घटस्फोट झाला आहे. तू आता आपल्या घरी परत जा. त्यावर सुनंदा उत्तर देते की मी भारतातील एक स्त्री आहे. इथे केवळ कागदांवर सह्या करून नवरा बायकोचं नातं संपू शकत नाही. आमचं नातं फक्त एका सहीवर अवलंबून नाहीये. भलेच मी कानूनी दृष्ट्या त्याच्यापासून घटस्फोट घेतला आहे, पण जर माझं त्यांच्यावर प्रेम नसतं तर मी जेव्हा त्यांना त्या अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांना पाहून मी कधीच रडली नसती आणि त्यांना परत घेऊन इथे आलीही नसती. सुनंदा जेव्हा रडत होती तेव्हा तिच्या जवळ असलेल्यांच्या डोळ्यातही अश्रू आले. तिच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द सत्यतेचं प्रतिबिंब होतं. अनुपमची मानसिक स्थिती चांगली नव्हती, म्हणून त्याला रुग्णालयात नेलं जातं आणि उपचार सुरू केले जातात. आता सुनंदा त्याच्या सोबतच राहते, त्याची उत्तम काळजी करते, वेळेवर त्याला जेवणही देते आणि औषधही देते. तिची काळजी पाहून अनुपमचीही तब्येत सुधारू लागली होती. सुमारे 2 वर्षांनी अनुपम मानसिक रोगातून बाहेर पडतो, कारण सुनंदाला पाहून तो लवकरच ठीक होऊ लागला होता. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. आपल्याला कशी वाटली कृपया कमेंट करून नक्की सांगा. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.